नमस्कार, मी भाग्यश्री पाठक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. वाईट वाटतं याचं की रोज काहीतरी गोंधळ चालू आहे की नवीन जी माणसं मार्केटमध्ये येतात ती म्हणत असतील, हे असंच असतं का तुमचं मार्केट? तर ज्याने मस्त छान असं बुल मार्केट बघितलेलं नाही आहे त्यांना असंच वाटत राहील. पण दुसऱ्या दृष्टिकोनातून विचार करायचा झाला तर काही वेळेला मार्केट खराब असताना चांगले शेअर स्वस्तात घेण्याची सुद्धा संधी मिळते. म्हणजे आत्ता सध्या तेच चालू आहे बघा, की कुठल्याही संकटातून आपल्याला कशी संधी मिळेल हे प्रत्येक देशसुद्धा शोधतो आहे. अमेरिकेने विजाचे चार्जेस वाढवले तर ही एक संधी इतर देशांना आहे. असं इतर देशांनासुद्धा वाटतं आहे की आपण चांगलं टॅलेंट जे आहे ते आपल्या देशात घ्यावं, म्हणजे आपल्या देशाची प्रगती होईल. त्यामुळे चीनसुद्धा आता के व्हिजा म्हणून काढत आहे. म्हणजे त्या विजाच्या अटी नियम घालण्यासाठी सुरू झालेत आणि 1 ऑक्टोबरपासून हा नवीन विजा चीनमध्ये आणला जाणार आहे. म्हणजे किती वर्षांसाठी हा विजा द्यावा, जास्ती टॅलेंट असेल तर विजाची फी कमी करता येईल का, असा देश विचार करत आहे. त्याचप्रमाणे UK व्हिजा फीमध्ये सूट देण्याचा विचार करत आहे. म्हणजे हे लोकंसुद्धा जो व्हिजाच्या बाबतीत खराब काळ येऊ घातला आहे त्याचा आपण कसा फायदा उठवू शकतो त्याचा विचार करत आहेत. तसंच आपण पण शेअर मार्केट करत असताना एखादा शेअर काही कारणामुळे पडला तर आपल्याला स्वस्तात घेण्याची संधी उपलब्ध होत असते. एनव्हिडिया ही ओपन AIमध्ये $100 बिलियन गुंतवणार आहे. डेटा सेंटरसाठी गुंतवणूक केली जाते आहे आणि ते डेटा सेंटर चिप्स ओपन AIला सप्लाय करणार आहे. म्हणून काल एनव्हिडियाचा शेअर तेजीत होता आणि ॲपलचा शेअरही तेजीत होता. iPhone 17साठी मागणी चांगली वाढली आहे आणि म्हणून टेक्नॉलॉजी सेक्टरही तेजीत आणि अमेरिकन मार्केटही तेजीत होतं. रशिया आणि अमेरिका याने ॲटॉमिक एनर्जी संबंधातला जो करार होता तो 1 वर्षासाठी वाढवला आहे. भारतामध्ये आता सरकार रेअर अर्थ मिनरलचा साठा तयार करणार आहे. म्हणजे सप्लाय चेनमध्ये बाधा आली तरी उत्पादनावर कुठलाही परिणाम होऊ नये हा याचा एक उद्देश आहे. पुन्हा काल FIIची विक्री आहे 2,910 कोटींची, तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची खरेदी झाली आहे 2,582 कोटीची. क्रूड 66.70च्या आसपास आहे. काही बातम्या असतात मार्केट करण्यासाठी उपयुक्त, त्या बातम्या बघूया. केफिन प्रायव्हेट इक्विटी फर्म जनरल ॲटलांटिकमधला केफिनमधला 10 ते 15% स्टेक 5 ते 8% डिस्काउंटवर ब्लॉक डीलमधून विकण्याची शक्यता व्यक्त केली गेली. 2024 ते 2026 पर्यंत 26% स्टेक विकलेला आहे. आता त्यांच्याकडे 22.9% स्टेक आहे अशी एक बातमी आहे. आणि केफिनने या संबंधात इन्कार केला आहे अशी दुसऱ्या एका सोर्समधून बातमी आहे. तर काय होतं आहे हे चेक केलं पाहिजे. मार्केट सुरू झाल्यावर आपल्याला परफेक्ट कळेल. ग्लेनमार्क डिव्हिडंडवर विचार करणार आहे. 26 तारखेला बैठक आहे
आणि 30 सप्टेंबर रेकॉर्ड डेट आहे. ब्रिगेड साऊथ बंगलोरमध्ये बनशंकरी इथं 75 एकर जागेमध्ये 1200 कोटीच्या रेसिडेन्शियल प्रोजेक्टसाठी त्यांनी करार केला आहे. KEC इंटरनॅशनल 3243 कोटीची ऑर्डर मिळाली आहे. 400 किलोवॅट ट्रान्समिशन लाईन UAEमध्ये घालायची, टॉवर हार्डवेअर आणि पोल सप्लाय करायचा, यासाठीही ऑर्डर 3243 कोटीची KEC इंटरनॅशनलला मिळाली आहे. त्यामुळे शेअर तेजीत राहू शकतो. MK ग्लोबल कीर्ती दोशी यांनी 227.5 कोटीमध्ये 21% स्टेक व्हाया अँटिक सिक्युरिटीज घेतला आहे. बिर्ला कॉर्प गुडा रामपूर लाईमस्टोन आणि तेलंगणातील मॅंगॅनीज ब्लॉकसाठी प्रिफर्ड बिडर ठरले. RVNL 145.35 सदर्न रेल्वेच्या प्रोजेक्टसाठी लोएस्ट बिडर ठरली आहे. अल्केम ब्रेस्ट कॅन्सरचा औषध पर्टुझा हे त्यांनी लॉन्च केलं आहे. सूरज इस्टेट सूरज पार्क व्ह्यू 1 हे 250 कोटीचं प्रोजेक्ट त्यांनी लॉन्च केलं आहे. AU फायनान्स आणि झॅगल हे दोघं मिळून को ब्रँडेड रिटेल क्रेडिट कार्ड आणि प्रीपेड कार्ड लॉन्च करणार आहेत. JK लक्ष्मी कंपनीने सुरत इथं 13.5 लाख टन कपॅसिटीचं ग्राइंडिंग युनिट लावलं आहे. TCS 9 ऑक्टोबरला ते रिझल्ट जाहीर करणार आहे. टाटा इन्व्हेस्टमेंट एका शेअरचं 10 शेअरमध्ये स्प्लिट करणार आहे आणि 14 ऑक्टोबर त्याची रेकॉर्ड डेट आहे टाटा इन्व्हेस्टमेंटची. टिमकेन सनस्ट्रीम ग्रीन एनर्जीमध्ये 70 लाख रुपयाला 26% स्टेक टिमकेन घेणार आहे. पेटीएम मनीमध्ये त्यांनी 300 कोटी रुपये गुंतवले आणि पेटीएम सर्व्हिसेसमध्ये 155 कोटी गुंतवले. पूना गाडगीळ हे यांनी पुण्याला नवीन स्टोर उघडलं. TVS होल्डिंग हे नॉन कन्व्हर्टेबल रिडीमेबल प्रेफरन्स शेअर्स बोनस म्हणून देणार आहे. याची मुदत 12 ते 15 महिन्याची आहे. 6% डिव्हिडंड आहे. धानी 90 रुपयांनी 2.25 कोटी शेअर्स ते प्रमोटरला इश्यू करणार. अर्थातच प्रमोटर गुंतवणूक वाढवतोय म्हणजे शेअरसाठी फायद्याचं आहे. डॉक्टर रेड्डीज झेवा आणि प्रोलिया हे दोन्ही बायोसिमिलर आहेत. या बायोसिमिलरसाठी युरोपियन ड्रग एजन्सीकडून पॉझिटिव्ह व्ह्यू मिळाला आहे. म्हणजेच या दोन्ही बायोसिमिलरचे रिझल्ट्स चांगले आहेत. त्यामुळे डॉक्टर रेड्डीज तेजीत राहू शकतो. इलेक्ट्रॉनिक्स मार्ट तेलंगणा आणि आंध्र प्रदेश इथे 3 मल्टी ब्रँड स्टोर उघडली आहेत. RDB रिॲलिटी 225 कोटीच्या सोलर पॉवर प्रोजेक्टसाठी त्यांनी करार केला. GST कमी करून काल पहिलाच दिवस होता आणि नवरात्राची सुरुवात. तर हुंडाईनी
11,000 गाड्या डिलिव्हर केल्या एका दिवसात आणि मारुतीने सुद्धा 25,000 गाड्यांची डिलिव्हरी दिली आणि टोटल एन्क्वायरी जी आली ती जवळ 80,000 गाड्यांसाठी काल आली. त्यामुळे हुंडाई आणि मारुती दोन्ही शेअरमध्ये तेजी राहू शकते. आता कुठले शेअर तेजीत राहतील, कुठले शेअर मंदीत राहतील, एक गोष्ट तुम्ही करत जा. इंट्राडे करा किंवा नका करू, कोणकोणत्या शेअरमध्ये बातम्या आहेत, ते शेअर आपल्या पोर्टफोलिओला आहेत का, आणि विकण्याची किंवा खरेदीची ऑर्डर लावताना या बातमीचा विचार करा. नाहीतर नेमका तुम्ही शेअर विकता, त्या शेअरमध्ये बातमी असते आणि तो शेअर 15-20 रुपये वाढत जातो, असं होतं. तसं होऊ नये म्हणून कोणत्या शेअरमध्ये किती बातमी आहे का हे पाहत जा. आधी तेजीतले शेअर बघूया. मारुती, हुंडाई, KEC इंटरनॅशनल, RVNL, UTI AMC, मास्टेक, हेक्झावेअर. मास्टेक हा यासाठी दिला आहे की ब्रिटन आता व्हिसामध्ये सवलती देत आहे म्हणून. NBCC, पॉवर इंडिया किंवा हिताची एनर्जी हा शेअर FNOमध्ये जाणार आहे. इंडियन मेटल आणि फेरो ॲलॉईज याच्यामध्ये कालही चांगली तेजी होती. पिडिलाइट, टेक महिंद्रा, बजाज फायनान्स, डॉक्टर रेड्डीज, विशाल मेगा मार्ट. जेफ्रीचा चांगला रिपोर्ट आहे, 175चं टार्गेट दिलं आहे म्हणून. कंटेनर कॉर्पोरेशन, MK ग्लोबल, टाटा स्टील, डम कॅपिटल. बरेच IPO येऊ घातले आणि पुष्कळ IPOसाठी लीड मॅनेजर म्हणून डम कॅपिटल काम करत आहे. JSW इन्फ्रा, गार्डन रिच शिप बिल्डर्स, ॲक्शन कन्स्ट्रक्शन, अल्केम, NLC म्हणजे नईवेली लिग्नाईट, JK लक्ष्मी सिमेंट, ड्रेजिंग कॉर्पोरेशन, सुवेन फार्मा, मिसेस बेक्टर्स फूड, ब्रिगेड, बिर्ला कॉर्प, मुथूट फायनान्स, SBFC फायनान्स, इंटेलेक्ट डिझाईन, गुजरात फ्लोरो, हुडको, गार्डन रिच शिप बिल्डर्स, ब्रिगेड. तर मंदीमध्ये PI इंडस्ट्रीज. बघूया काय काय होतं आहे ते. काल व्हिसामुळे मार्केट पडलं, पण व्हिसाच्या संदर्भातले जे शेअर पडले त्याच्यामध्ये मिड कॅप शेअर पुन्हा वाढण्याचा कल दिसत होता. त्यामुळे आज काय होतं आहे हे बघावं लागेल. गिफ्ट निफ्टीचा विचार केला तर अगदी थोडंसं 50 ते 60 पॉईंट इतकंच सेन्सेक्स मंदीमध्ये राहील. फारशी मंदीमध्ये ओपन होईल असं वाटत नाही. 40-50 पॉईंट नंतर सावरेल. बघूया काय होत आहे. नमस्ते.